विमानं जी आहेत ती भारतानं पाडलेली आहेत। पाकच्या चायना मेड विमानांना भारतानं लक्ष केलंय। भारताकडनं पाकिस्तानवरती हल्लाबोल करण्यात आलेला आहे। कराची पोर्टवरती भारतानं ड्रोनद्वारे मोठे हल्ले केलेले आहेत। भारतीय नेव्हीच्या हल्ल्यानंतर कराची पोर्टचं मोठं नुकसान झालेलं आहे। भारताकडनं कराची पोर्टवरती एका मागोमाग एक असे अनेक हल्ले करण्यात आलेले आहेत। जल, स्थल आणि आकाशातून भारतानं पाकिस्तानवर अक्षरशः कुरुघोडी केलेली आहे। पाकिस्तानच्या जमिनीला असेल किंवा आकाशाला असेल, पाण्याला देखील लक्ष केलेलं आहे। भारत जो आहे तो चौफेर बाजूने पाकिस्तानला घेतोय। पीओकेच्या मुझफ्फराबाद मध्ये मोठा धमाका झाल्याची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आता येते। पीओकेच्या मुझफ्फराबाद मधली ही आत्ताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग आपण पाहतो आहोत। पीओकेच्या मुझफ्फराबाद मध्ये मोठा स्फोट झालाय। तर पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये देखील मोठा धमाका पाहायला मिळतोय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळांवर जो काही हल्ला झालेला होता त्यामध्ये मुझफ्फराबादमध्ये देखील आपण हल्ला केलेला होता आणि आता पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये देखील मोठा धमाका झाला। त्यामुळे मुझफ्फराबादमध्ये आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। मोठ्या धमाक्यानंतर मुझफ्फराबादमध्ये हा ब्लॅकआउट करण्यात आला आहे। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलाय। मोठ्या धमाक्यानंतर मुझफ्फराबादमध्ये हा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये मोठा स्फोटाचा आवाज झालाय। आत्ताच्या घडीची ही अपडेटेड बातमी आहे। मोठ्या धमाक्यानंतर मुझफ्फराबादमध्ये ब्लॅकआउट जो आहे तो करण्यात आलेला आहे। पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये मोठ्या स्फोटाचे आवाज होत आहेत। संपूर्णपणे मोठ्या धमाक्यानंतर मुझफ्फराबादमध्ये ब्लॅकआउट जो आहे तो करण्यात आलेला आहे। तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं पीक घेण्याचं काम पाकिस्ताननं आजवर केलं आणि या पिकावर, या जमिनीवर नांगर फिरवण्याचं काम आता भारत सरकार करत आहे। तर पीओकेमध्ये मुझफ्फराबाद या ठिकाणी मोठा धमाका झालेला आहे। या धमाक्यानंतर मुझफ्फराबादमध्ये ब्लॅकआउट जाहीर करण्यात आलाय। संपूर्ण मुझफ्फराबाद शहर सध्या अंधारात पाहायला मिळत आहे। तर पाकची 7 शहरं भारतानं टार्गेटवर घेतलेली आहेत। मुल्ला मुनीरवर देखील आता जोरदार हल्ला या ठिकाणी भारत सरकार करत आहे। तर मुझफ्फराबादमध्ये भारताचा जोरदार हल्ला, जोरदार धमाका आणि त्यानंतर या शहरामध्ये ब्लॅकआउट। म्हणजे भारतानं आता चोख प्रत्युत्तर द्यायला पाकिस्तानला सुरुवात केली आहे। मोठ्या धमाक्यानंतर मुझफ्फराबादमध्ये आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये मोठा धमाका जो आहे तो करण्यात आलाय। यामध्ये मोठ्या स्फोटाचे आवाज येत आहेत। मोठ्या धमाकानंतर आता मुझफ्फराबादमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। प्रत्येक ठिकाणावरून भारत जो आहे तो पाकिस्तानला लक्ष्य करतोय। दहशतवादाला पोचणारा पाकची आता चौफेर नाकाबंदी करण्यात येते। सीमेवर भारत, घरात बंडखोर आणि जागतिक पातळीवरती देखील कोंडी करण्यात आलेली आहे। अमेरिकेनं पाकला फटकारलंय तर युरोपियन युनियन देखील भारतासोबत उभा असल्याचं पाहायला मिळत आहे। काश्मीरमध्ये जो प्रकार घडला तो दुर्दैवी असल्याचं अमेरिकेनं म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार असल्याचं युरोपियन युनियननं म्हटलंय। दहशतवादाला पोचणाऱ्या पाकिस्तानची चौफेर घेराबंदी। तर महत्वाची बाब आपण पाहतो आहोत। अनेक हल्ले भारतावर करण्याचा प्रयत्न झाला, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं देखील पाकिस्तानच्या अनेक शहरांवर हल्ले केलेले आहेत। अमेरिकेनं पाकला फटकारला, युरोपियन युनियन देखील भारतासोबत आहे आणि हे हल्ल्यांची दृश्य आपण पाहतो आहोत। या विंडोजमध्ये कशा प्रकारे पाकिस्ताननं आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व हल्ले भारतानं आपल्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून नष्ट केलेले ड्रोन आणि मिसाईल्स आपण या दृश्यांमधून पाहू शकतो आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती पहिला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करण्यात आलेला होता, परंतु भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। 9 ठिकाणी जे आहेत त्या हल्ल्याचे प्रयत्न करण्यात आलेले होते, त्याची थेट दृश्य आपण सध्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। पाकिस्तानकडनं मिसाईल्स असतील, त्यानंतर विमानांच्या माध्यमातून असेल किंवा ड्रोनच्या माध्यमातून भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमनं आपला कमाल दाखवला आणि पाकिस्तानचे ड्रोन असतील, मिसाईल्स असतील आणि ही विमानं असतील ती संपूर्णपणे नेस्तनाबूत केलेली आहेत। भारतातल्या विविध भागातली ही 9 दृश्य आपण पाहतो आहोत। हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, 9 ठिकाणी हा हल्ला करण्यात आलेला होता। आतापर्यंत काय काय घडलंय नक्की ते आपण पाहतो आहोत। 1971 नंतर प्रथमच भारतीय नौसेनानं कराची बंदरावरती मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केलेत। तर आतापर्यंत काय काय झालेलं आहे आपण पाहतो आहोत। यामध्ये पाकिस्तान सैन्यानं भारताच्या 3 राज्यांमध्ये ड्रोन आणि मिसाईल हल्ले करून पुन्हा एकदा आगळीक केली आणि त्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाक हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्यानं पाकच्या अनेक शहरांवरती ताबडतोड हल्ले केलेले आहेत। भारतानं हे दाखवून दिलंय, जर आमच्यावरती वाईट नजर कुणी करेल तर आम्ही त्याला तसं उत्तर देऊ आणि त्याची जागा दाखवू। वायुसेनेबरोबर ती भारतीय नौसेना मैदानात आता उतरलेली आहे। हल्ल्यामध्ये कराची बंदराचं मोठं नुकसान